श्री स्वामी समर्थ। नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला देवाच्या समोर दिवा लावताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण देवासमोर दिवा लावताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तो देखील आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सुरुवातीला तर आपण सकाळ संध्याकाळ देवाची देवपूजा करायची आहे, दिवाबत्ती करायची आहे, धूप दीप लावायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे, आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी वगैरे जे काय आहे ते निघून जाणार आहे। तर त्यासाठी आपण संध्याकाळच्या वेळेस एक मंत्र म्हणायचा आहे आणि देवासमोर दिवा लावताना जर तुम्ही तुपाचा लावत असाल तर उजव्या हाताला, आपल्या उजव्या हाताला म्हणजे देवांच्या डाव्या साईडला, आणि तेलाचा जर तुम्ही दिवा लावणार असाल तर आपल्या डाव्या साईडला म्हणजे देवांच्या उजव्या साईडला। तर हा जो नियम आहे तो तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा आहे। आणि त्या दिव्यामध्ये अगदी थोडासा भीमसेनी कापूर देखील टाकायचा आहे। हा देवाचा दिवा लावताना जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं तर अति उत्तम, परंतु तुम्ही जर साधं वापरत असाल तर त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर टाका, जेणेकरून हा जो उपाय आहे तो आणखीन प्रभावी होऊ शकतो। तर रोज संध्याकाळच्या वेळेस दिवा लावताना आपण शुभम करोती अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी म्हणायचे आहे। दिवे लावण्याच्या वेळेस आपण हा मंत्र अगदी मनापासून सर्वांनी म्हटला तर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदणार आहे, आपल्या घराचं नंदनवन होणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका उपायासोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।